त्यानंतरचं अत्यंत समर्पित निवेदन, त्यानंतर गुरुपौर्णिमेविषयीची संपूर्ण माहिती, गुरुपौर्णिमेविषयीची संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर माझ्याकडे फक्त भाषण करणे एवढा एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो मी करणार आहे. व्याख्यान संपल्यानंतर तुम्हाला 4 प्रकारच्या पुस्तिका देण्यात येतील. मनाचे श्लोक, भीमरूपी स्तोत्र, विद्यार्थ्यांचे रामदास आणि युवकांचा स्फूर्ती निर्झर. त्याचबरोबर प्रत्येकाला 4 पुस्तकं दिली जातील. त्याचबरोबर सध्याचा चर्चेचा विषय असलेला तुकाराम रामदास हा सुद्धा आम्ही एकत्रित आणलेला आहे आणि त्याचा एकत्रित अभ्यास करून एक पुस्तिका काढलेली आहे, ती पण आपल्याला मिळणार आहे. ही सगळी आपल्याला प्रसाद म्हणून मिळणार आहे. सुषमाताईंचं वाङ्मय खरेदी करण्यावर बिलकुल बंधनं नाही आहेत. ती मोठ्या प्रमाणात विक्री व्हायलाच पाहिजे. ताईंविषयी 2-3 गोष्टी बोलतो, बरंच काही बोलून झालंय. त्यांच्या शेवटच्या 8 वर्षात त्यांचा माझा संपर्क आला. तो फार घनिष्ठ होता. सगळ्या मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. त्यांना विचारलं, तुम्हाला कशा प्रकारे मृत्यू आला तर बरं पडेल? ते म्हणले, हार्ट अटॅक नको, कॅन्सर व्हावा, म्हणजे सगळी हातातली सगळी कामं उरकून व्यवस्थित नियोजन करून आपल्याला जाता येईल. त्यानंतर काही काळानंतर त्यांच्या इच्छेनेच त्यांना बहुधा तो आजार झाला. खूप वर्ष आजारात काढली. प्रचंड वेदना, स्वतः डॉक्टर आहेत, प्रचंड वेदना, पण चेहऱ्यावर इतकं स्मितहास्य कायम. अतिशय आनंदाने स्वागत करायचं त्या. आमच्या वेबसाईटसाठी मी हट्ट धरला की तुमच्या आवाजात मला निरूपण पाहिजे. त्यामुळे अरे पुष्कळ सीडीज आहेत माझ्या, पुष्कळ कॅसेट्स आहेत, त्या घे आणि लाव की. नाही, तुम्ही माझ्या वेबसाईटसाठी वेगळं बोला. बरं, माझा हट्ट त्यांनी पुरवला. 187 श्लोकापर्यंत निरूपण त्यांनी अक्षरशः दिवसाला 1 श्लोक 2 श्लोक असं करत करत 6-7 महिन्यात संपवलं. कसं बसं आडवं पडून बोलत होत्या, हातात माईक घेऊन बोलत होत्या. 6-7 महिन्यात संपवलं आणि 187वा श्लोक झाल्यावर त्या म्हणल्या, राम आता बास, आता आज्ञा आहे. मी म्हटलं, किती श्लोक राहिले असे? तुला आज्ञा या शब्दाचा अर्थ कळत असेल तर पुन्हा विचारणार नाहीस. कोणाकडूनही करून घे, पण मी नाही. इतक्या प्रेमळ, इतक्या प्रसन्न आणि सगळ्यांची जाणीव आणि सगळ्यांविषयी प्रचंड ओढ आहे. प्रत्येक आपल्या शिष्याविषयी, भक्ताविषयी. एक प्रसंग आहे, कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मी गेलो होतो आणि तिथे परिक्रमेचा 2रा दिवस असताना माझा बर्फावरून पाय घसरला. बर्फ होता संपूर्ण. रात्रभर त्या टेंटमध्ये झोपलो होतो. घसरला आणि पडलो. ती सॅक पुन्हा उचलताना पुन्हा घसरला आणि पडलो. संपलं. पाठीच्या मणक्याला इंजुरी, उंची 19,000 फूट आणि टेम्परेचर 0 किंवा -2. परिक्रमा पुढची पूर्ण करता येणं शक्य नव्हतं, म्हणून काठी घेऊन उलटा परत आलो 14 किलोमीटर 2 काठ्या घेऊन आणि बेस कॅम्पला आलो, म्हणजे मानस. तिथून वेगळी गाडी करून नेपाळला आलो. नेपाळवरून वेगळं तिकीट काढून दिल्ली, दिल्लीवरून मुंबई, मुंबईवरून पुणे आणि आल्या आल्या MRI स्कॅनिंगसाठी. डिस्क प्रोलॅप्स म्हणून सांगितलं. लगेच ऑपरेशन करायला पाहिजे सांगितलं. मी म्हटलं, ऑपरेशन नाही करणार, सगळे नियम पाळीन, व्यवस्थित करेन. खूप काळजी घ्यायला लागेल, वर्षभर वगैरे वगैरे सगळं करीन म्हटलं. लॅबमध्ये यायला लागलो 15-20 दिवसांनी. सुषमाताईंच्या घरून फोन आला. त्यांच्या घरून फोन आला की मला धडकी भरायची की त्यांना काय झालं. इतकी त्यांची तब्येत नाजूक होती. त्यांच्या घरून फोन आला आणि फोन मी उचलल्या मला विचारलं त्यांनी, राम तुझी पाठ कशी आहे?
तिचे लक्ष पिलापाशी. तुझी पाठ कशी आहे? मी म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? मी तर जात. तुझी पाठ कशी आहे इतर बडबड करू नकोस. सांगितलं असं असं आहे, अमुक तमुक. आता तरी घरी बसा आणि साधनेच्या मार्गाला लागा. नंतर मध्येच अशाच एकदम त्या बेशुद्ध पडायच्या. अनेकदा बेशुद्ध पडल्या म्हणून मी घाईघाईने त्यांना भेटायला गेलो, तोपर्यंत त्या शुद्धीवर आल्या होत्या. काय झालं ताई? काही नाही रे, इलेक्ट्रोलाइट्स थोडे कमी झाले होते म्हणून वर गेले, हात लावून परत आले. ते म्हणले अजून तुम्हाला यायला वेळ आहे. मरणाची भीती नसणं, मृत्युंजय म्हणजे काय असणं हे ताईंकडून मी पाहिलेलं आहे. आणि नेमकं ज्या दिवशी त्या गेल्या त्यावेळेला मी कलकत्त्याला होतो. मला साने किंवा कोणाचा तरी फोन आला होता की ताई नाही येत आता. तिथून नमस्कार केला. खऱ्या सद्गुरू, साध्या भाषेत बोलणाऱ्या सद्गुरू. छोटी छोटी पुस्तकं आहेत. ज्ञान किंवा पांडित्य हे माणसाला दिपवून टाकू शकतं पण तृप्त करू शकत नाही. तृप्तता देणारी व्यक्ती म्हणजे सुषमाताई. एवढं त्यांच्याविषयी पुढे. आणि आपण आजच्या विषयाकडे सुरुवात करूया. 5:15 झालेले आहेत. मला 1.5 तासाचा वेळ दिलेला आहे आणि तेवढा वेळ मी घेणारच आहे.